विषयाच्या अनुषंगाने आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट सौ स्मिता देशपांडे या उच्च न्यायालय नागपूर खंडात गेले 30 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांताच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, संवाद मीडियामध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम मला सांगा, स्त्री शक्ती म्हणजे काय आणि स्त्री शक्ती ह्याच्याकडे आपण कसे बघता? धन्यवाद ताई. हा विषय अतिशय सुंदर आहे. स्त्री ही सबला आहे. एक स्त्री जर का शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं आणि आजच्या या 21व्या शतकात स्त्री सर्वच विषयांमध्ये किंवा सर्व क्षेत्रात पारंगत आहे. असं कुठलंही क्षेत्र नाही आहे की जिथे स्त्रियांचा वावर नाही आहे आणि स्त्री शक्तीचं योगदान नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री शक्ती ही सबलाच आहे. कधीकधी या स्त्रियांवरती अत्याचार होतो. आपण जर का अशी पार्श्वभूमी बघितली की आपल्याला असं वाटतं की स्त्री ही अबला आहे, परंतु असं नसून तिला कायद्याने एक मोठं शस्त्र दिलेलं आहे. जसं दुर्गेचं एक शस्त्र आहे, ती दुर्गा तिची शस्त्रधारी आहे. तशाच स्त्रियांकडे मोठी शस्त्र, कायद्याची शस्त्र आहेत, वाणीची आहेत. नंतर आपण कोणचीही पण जर का तुमच्यावरती अन्याय झाला तर त्या अन्यायावरती कसं मात करता येईल याचं सर्वच बाबींनी स्त्रियांना सुरक्षित केलेलं आहे. परंतु जेव्हा आपला सुरक्षतेचा मुद्दा येतो तेव्हा आपली जबाबदारी देखील पाहणं आपण योग्य ठरतं. तर मला असं वाटतं की स्त्रियांना सगळंच काही आहे, फक्त एक विचार आहे की त्याच्यावरती अंमलबजावणी कशी करायची आणि त्याच्यात त्यांचा जो आत्मविश्वास आहे, जिथे कुठे त्यांचं सत्व किंवा अस्तित्व दाखवण्याची जी आंतरिक प्रेरणा आहे, त्या आंतरिक प्रेरणेला त्यांनी कसं समोर व्यक्त करायचं आणि आपलं अव्यक्त असलेलं मन जे व्यक्त करते जी स्त्री, तीच आयुष्यात पुढे जाते असं मला वाटतं. आपण कायदेतज्ञ आहात, तर कायद्याच्या अनुषंगाने किंवा कायद्याने महिलांना किंवा स्त्रियांना अशा कोणत्या प्रकारचे आयुधे दिलेले आहेत किंवा त्यांच्यासाठी कोणते कवच कुंडले आहेत की जे कायद्याने त्यांना बहाल केलेले आहेत? हा कायद्यामध्ये त्यांच्याजवळ खूप सारी कवचकुंडली आहे. कवचकुंडलं म्हणजे आपण जर का कायद्याच्या भाषेत बोललो तर त्यांच्याकडे विविध कायदे आहेत. जसं आत्ताचं लैंगिक शोषणाविरुद्धचा अत्याचार किंवा फौजदारी संहिता किंवा आपण म्हणतो महिलांवरती घरगुती हिंसाचार असतात ती, किंवा घटस्फोट, पोटगी, मनोधैर्य एक विषय म्हणजे आहे त्याच्यात, जिथे विशाखा सेल म्हणतो आपण, किंवा निर्भया हत्याकांडानंतर मनोधैर्य अशी एक योजना आखलेली आहे. त्याच्यानंतर शुभमंगल योजना आहे. नंतर प्रॉपर्टी राईट्स आहेत. ही प्रॉपर्टी राईट्स नंतर पूर्ण तुम्हाला सिक्युरिटी, जी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कायद्यात पण तरतुदी दिलेल्या आहेत. किंवा आपण जर का सायबर सिक्युरिटीमध्ये गेलो तर तिथे देखील आपल्याला सगळ्यांना असं संरक्षण दिलं गेलेलं आहे. बरं. एक वकील म्हणून स्त्री शक्तीचा जागर करत असताना, ह्या सर्व प्रवासातून जात असताना, म्हणजे यासाठी आपण सदैव कार्यरत तर आहातच, पण ह्या प्रवासातला आपला काही अनुभव आहे आतापर्यंतचा? कारण गेली 30 वर्ष आपण प्रॅक्टिस करत आहात एक कायदेतज्ञ म्हणून. तर आपल्याला आलेले काही अनुभव, आपल्याकडे आलेल्या काही अशा महिला आणि त्यांना आलेले काही प्रॉब्लेम्स, तर त्याच्यावरती म्हणजे जास्त प्रमाण कशामध्ये आहे महिलांचं? मी जेव्हा आता बघितलं माझ्या 30 वर्षाच्या प्रवासात, तर मला असं जाणवलं की जेव्हा एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होतो, अत्याचार म्हणजे काय फक्त लैंगिक अत्याचार नसून विविध प्रकारचे अत्याचार असतात. तिच्यावरती एक मानसिक अत्याचार होतो, तिच्या घरगुती हिंसाचार असतो, किंवा जेव्हा एखादी स्त्री नोकरीमध्ये काम करत असेल तर तिला पगार देत नाही, तिचे अलाउन्सेस देत नाही, किंवा तिच्याकडे एक दुय्यम व्यक्ती किंवा तिच्याकडे दुय्यम दर्जाचं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. म्हणजेच काय, स्त्रियांवरती घरी असेल तर कुटुंबातलं काम करणं,
नंतर काम केल्यानंतर तुम्ही जेव्हा बाहेर पडता किंवा आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी आपण जे एक योगदान करतो आणि आपल्याला वाटतं की आजची स्त्री घरचं आणि बाहेरचं दोन्ही बघते, परंतु या वेळेस असं मला वाटतं की आता जर का तुम्ही घरी आहात किंवा तुम्ही बाहेर गेल्यात, तर बाहेर तुमचे जर का काही अत्याचार, लैंगिक अत्याचार झाले, तर सर्वप्रथम ती पोलिसांकडे जायला हवं. ती पण पोलिसांकडे जायचं. शिकलेल्या पण स्त्रियांबद्दल मी तुम्हाला सांगते की तसं कुठेतरी एक मनात येतं, भीती असते कुठे, किंवा मी गेली तर कोण काय म्हणेल, किंवा माझ्याबद्दल शंका उपस्थित होईल का, किंवा माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातील का. तर याच्यात तुम्ही स्वतः जो झालेला आहे अत्याचार, तिथे तुम्ही पोलिसांकडे जाणं आवश्यक आहे. आता बघा, एखाद्या तुमच्या हद्दीत म्हणजे शहराच्या एखाद्या नगरात झालेला असेल आणि तिथे तुम्ही राहत नसाल, पण तुमची घटना दुसरीकडे झालेली असेल आणि तुम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी त्या पोलीस स्टेशनमध्ये गेलात आणि तिथे गुन्हा नोंदवल्याची पोलीस अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, तर मला असं वाटतं की हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तिथे गेल्यावरती तुमची जी तक्रार आहे तिची नोंद घेणं आवश्यक आहे. त्याला आपण 0 FIR असं म्हणतो. आणि 0 FIR जर का त्यांनी त्याची नोंद नाही घेतली अधिकाऱ्यांनी, तर त्याच्यावरती कारवाई होते. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर आता बघा, तुम्ही समाजात पाहतो एक हाथरसचं उदाहरण आलेलंच आहे, महत्त्वाचं, नुकतंच झालेलं आहे. किंवा हिकणघाटमधली जळकांड आहे. तर अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे निर्भयापासून जी आजपर्यंत हैदराबादचं उदाहरण आहे. जर का तुम्ही या सगळ्या विषयांचं, किंवा आता या लॉकडाऊनच्या काळात एका स्त्रीला जाळलंय, एका स्त्रीवरती अत्याचार, ही एक आलेली आहे, बातमी आली आहे म्हणून तुम्हाला कळत आहे, पण असे असंख्य कितीतरी महिला एक रोज दिवसेंदिवस त्यांचं अस्तित्व नष्ट होत आहे. का? त्यांचं कारण की कायद्याचं जे ज्ञान आहे त्यांच्यापर्यंत पोचलं नाही आहे, किंवा पोचलं असेल तर एक जो हिंमत करत नाही, एक तो बुरखा आहे, त्या बुरख्याचं आवरण म्हणजे भीतीचं आवरण, संकोचाचं आवरण जेव्हा ते बाहेर फाडून म्हणजे अगदी येतील समोर, तर मला असं वाटतं त्या व्यक्त होतील. आता मी तुम्हाला 0 FIRचं एक उदाहरण दिलं. जर का तिच्यावरती एक अत्याचार झालाय, रेप झालेला आहे, आणि आता हाथरसच म्हणा किंवा बाकीच्या पण गोष्टीचं, तर तिचा मृत्यू झाला. काय होतं, अत्याचार झाली घटनेनंतर फक्त बलात्कार म्हणजेच एक अत्याचार नाही, त्याच्यात एक विविध कायदेशीर फौजदारी कायद्यामध्ये पूर्ण दुरुस्ती आलेल्या आहेत, अमेंडमेंट्स आल्या आहेत. किंवा तुम्ही एखाद्या महिलेकडे वेगळ्या नजरेने बघितलं, एखादा इशारा केला, किंवा एखाद्या प्रायव्हेट पार्ट्सला अश्लील भाषेमध्ये बोललेत, किंवा तुम्ही त्यांना स्पर्श केला सगळ्या म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये देखील, किंवा प्रायव्हेट प्लेसमध्ये, ठीक आहे, किंवा जिथे तुम्ही काम करताय, नोकरी करताय, तिथे तुमचं कोणी पण म्हणजे अधिकारी असो किंवा दुसरं असो, म्हणजे आपल्याला याची पण केस, नर्सचं ते झालेलं अरुणा याचं म्हणजे जुनी केस आहे ती, पण ते पण तुम्ही जर का केसेस बघितल्या तर असं वाटतं की ही जी दुरुस्ती आहे ती योग्य आहे. तर आता म्हणजे तुम्हाला म्हणजे 354A म्हणतो, B म्हणतो, C म्हणतो, ही जी गोष्टी आहेत, किंवा 376च झालं पाहिजे असं नाही, तर तुम्हाला या पण कलमांची आवश्यकता माहिती आहे. हा एक भाग आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी न घाबरता तुम्ही तक्रार केली तर ती गोपनीय होते. म्हणजे इन प्रोसिडिंग्स म्हणतो आम्ही कायदेशीर भाषेमध्ये, इन कॅमेरा प्रोसिडिंग्स होतात, म्हणजे कोणालाही तुमचं नाव कळत नाही. आणि जर का केस रिपोर्ट झाली किंवा केस दाखल झाली तर XYZ म्हणजे अ ब क ड विरुद्ध असं होतं, म्हणजे तुमचं नाव देखील कुठेही पब्लिश होत नाही. हे महत्त्वाचं ठेवा. आता समजा आता तुम्ही या लॉकडाऊनच्या काळामध्ये, किंवा आता आपण बघितलं की या पूर्ण आपल्या 21व्या शतकात देखील, संगणकाच्या शतकात देखील स्त्रिया इतक्या उच्च शिक्षित झालेल्या आहेत, तर मला असं वाटतं की गावातल्या पेक्षा शहरी भागामध्ये जास्त अत्याचार होतात.
आता तुम्हाला हे खोटं वाटेल किंवा तुम्हाला वाटेल की हे कसं काय विधान केलंय की शहरी भागात अत्याचार होतात ते. कारण की गावातल्या बायकांना खरं कायद्याचं ज्ञान असतं. त्यांच्याकडे मोबाईल वगैरे असेल किंवा गुगल तर आपल्याला माहिती आहे, गुगलवरती तुम्हाला सगळंच सगळ्या माहिती प्रकारची प्रकारची माहिती मिळते. आणि आजकाल गावांमध्ये पण ते टेक्नोसॅव्ही झालेले आहेत, परंतु तिथल्या बायकांमध्ये एक जास्त एक जी जोश असतो म्हणतो ना, किंवा गाव की छोरी असं आपण म्हणतो, ती जी संकल्पना आहे ना, त्याच्यात अत्याचार जरी हातरस काही त्याला विवाद म्हणजे हे असतात, एक्सेप्शनल केसेस हो. असतात, त्या तो भाग वेगळा. परंतु शहरी भागामध्ये काय होतं की लोक काय म्हणतील किंवा आपल्या घरातले व्यक्ती काय म्हणतील, जर का आपण काही एक समोर आलं किंवा हा याच्याबद्दल विरोध केला तर आपलं घरातलं स्थान डळमळीत होईल. ही ही जी मी जे सांगतेय ते नॉन वर्किंग वुमेन मधलं सांगते, म्हणजे ज्या वर्किंग महिला नाही आहेत, म्हणजे काम करणाऱ्या नाही आहेत, त्या फक्त घरकाम करतात. आता घरकाम म्हटलं देखील ते एक त्याला मोठी व्याप्ती आहे. तो विषय जर का म्हटलं तर घरकाम मध्ये काय ते शेवटपर्यंत संपत नाही. आणि त्याला आपण म्हणतो हाऊसकीपिंग किंवा हाऊस ॲडमिनिस्ट्रेशन, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा तुम्ही शहरी भागाकडे वळता तेव्हा तुमच्या ज्या गरजा आहेत, सगळ्या गरजा तुमचे, जर का एखादी मुलगी बाहेर शिकायला आलेली असेल, तिला जर का घरातून पैसा मिळत नसेल तर ते शिक्षणासाठी आजकाल मोबाईलमुळे किंवा गुगलमुळे, लॅपटॉपमुळे किंवा संगणकीकरणामुळे अतिशय त्यांना माहिती मिळते. मग तुम्हाला एक वेगवेगळे व्यसनं लागत जातात किंवा एक एक वेगळं तुम्हाला नेटफ्लिक्स आहे किंवा बाकीचे विविध त्यांच्याकडे आयाम आहेत, म्हणजे खेळण्याचं आहे. नंतर आपण पबजीचं पाहिलं उदाहरण हो. की त्याच्या आहारी तर गेलेले या असतात. त्याच्या आहारी जातात. हे किशोरवयीनमध्ये म्हणते, महिलांचं देखील आहे. मग तुम्ही महिलांचं म्हटलं तर तुमचं सेक्स रॅकेट होतं, त्याच्यातलं बाकीच्या होतात. मग या याच्यामधनं काय होतं की ते एक खोटं बोललं, एक लपवण्यासाठी दुसरं बोलवण्यात येतं. म्हणून मी म्हणते की या सगळ्या प्रकारात जी जर का स्त्रीला समोर जायचं असेल किंवा तिचं अस्तित्व जायचं पुढे टिकवायचं असेल तर तिने चांगल्या मार्गाचा वापर करावा. चांगला मार्ग कोणता, तर तो कायदेशीर. कायदेशीर म्हणजे कसं, असं म्हणजे तुम्हाला वाटतं की केस एकदा दाखल झाली की ती पेंडिंग राहते, पण पेंडन्सी त्याच्यावरती देखील आता जी पॉस्को म्हणा किंवा आपल्या लैंगिक हिंसाचाराचं म्हणा, तिथे फास्ट ट्रॅक कोर्ट्स आलेले आहेत. त्या महिलांच्या ज्या अत्याचाराच्या ज्या केसेस असतात त्या फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये गेलेल्या आहेत. इवन इन फॅमिली कोर्ट पेंडन्सी जरी असली तरी तिथे एक मेडिएशन किंवा समुपदेशनची संकल्पना आहे. मेडिएशन वेगळं आहे, काउन्सिलिंग आहे. काउन्सिलिंग आणि मेडिएशन वेगळं. म्हणजे जेव्हा एखादी फॅमिली कोर्टमध्ये तुमची म्हणजे मॅट्रिमोनियल डिस्प्यूट असेल किंवा वैवाहिक जीवनामधल्या काही जर का तक्रारी असतील तर तुम्हाला जर का केस दाखल करायची असेल तर कोर्टात न जाता एक ADR म्हणतो, म्हणजे प्री लिटिगेशन स्टेजला देखील तुम्ही केस दाखल करू शकता. तिथे तुमचं समझोता पत्र होतं आणि समझोता पत्रानुसार तुम्ही सगळ्या जे आपलं नंतरचं वैवाहिक जीवन करू शकता. जर का तुमचं केस त्याच्यात बोलली नाही आणि नोटीस किंवा केस फायलिंग वगैरे झालं तर तिथे देखील एक काउन्सिलर्स असतात, म्हणजे सगळ्या फॅमिली कोर्ट्समध्ये. जर का आता नागपूरचं आपण उदाहरण घेतलं तर नागपूरच्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिट्समध्ये ज्या केसेस असतात त्या फॅमिली कोर्टला ज्युडिक्शन आहे. पण जर का नागपूर म्हणजे ज्युडिक्शन वेगळं असलं तर ते दिवाणी न्यायालयात दाखल करावी लागते. तर हे जे 2 वर्षाचं सेपरेशन आहे किंवा तुमचं जे हा भाग आता कायदेशीर वेगळा आहे, पण जेव्हा तुम्ही एखादी घटस्फोटाची म्हणा, नांदवायची म्हणा किंवा पोटगीची केस दाखल केली, पोटगी म्हणजे मेंटेनन्स तुमचा, त्याच्यात आईवडिलांचा पण मेंटेनन्स असतो. म्हणजे फक्त महिला म्हणजे फक्त सून किंवा बहीण वगैरे नाही, त्या यामध्ये आई वडील, बहीण, सून देखील सासऱ्याच्या जर का विधवा झाली तर ती सासऱ्याच्या विरोधात आणि सासरच्यांकडे आपली खावटी मागू शकते, म्हणजे मेंटेनन्स मागू शकते. परंतु इथे आई वडील जर का असतील तर 125 खाली, म्हणजे CRPC कलम 125 खाली देखील ते आपले
मेंटेनन्स मागू शकतात. आता आपण म्हणजे यंदा जी परिस्थिती पाहिली ती हा. कधी ऐकली नव्हती किंवा कधी विचारही केला नव्हता. अशा प्रकारची जगभरात पसरलेल्या कोरोना म्हणजेच कोविड-19च्या संसर्गामुळे आज लॉकडाऊन सारखी परिस्थिती आपल्यावर ओढवली आणि सगळेजण घरामध्ये कुलूपबंद झाले. तर अशा परिस्थितीमध्ये आणि ह्या लॉकडाऊनच्या दरम्यान कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना फार मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या आहेत. तर ह्याच्या बद्दल आपण काय सांगाल? एक तुम्ही अगदी चांगला प्रश्न विचारला. आत्ताच्या कोरोना किंवा कोविड-19च्या ह्याच्यात जी सरकारने लॉकडाऊन किंवा त्याची जे आपण बघतो 24 मार्च किंवा आधी जनता कर्फ्यू, त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर तो वाढतच गेला. मग अनलॉकच्या फेजमध्ये आलो. हा जो काळ होता तो मध्ये सगळ्या घरातल्या व्यक्ती आयुष्यात जितके एकत्र राहिलेले नसतील तितके एकत्र घालवण्याचा एक आनंदी क्षण त्यांना मिळालेला होता. नंतर याला आपण म्हणतो क्वालिटी टाइम, म्हणजे आपल्या जो जीवनात एक निरागस आणि सखल आनंद मिळतो किंवा आपले जे नातेसंबंध सुदृढ करण्याचा एक आपल्याला एक अमूल्य अशी सुवर्ण संधी होती. परंतु एक खेदाने म्हणावं लागेल की काही घरात, काही पेक्षा बहुतांश घरात आपण जर का UN सर्वे बघितला किंवा इथे महिला आयोगचं बघितलं, राष्ट्रीय महिला आयोगचं सर्वे बघितलं, त्या निरीक्षणामध्ये असं जाणवून आलं किंवा आपण कौटुंबिक न्यायालयामधलं फायलिंगच्या केसेस बघितल्या, कारण की कोर्ट देखील चालू नव्हते, मध्ये सगळं बंद होतं. नंतर मग हळूहळू सुरुवात झाली. परंतु तुम्हाला खोटं वाटेल, या काळामध्ये हिंसाचाराच्या केसेस वाढल्यात. आता आपण हे महिला अबला आहे की सबला आहे हा भाग वेगळा, परंतु एक शिकलेली, त्यांचे विविध गोष्टी होतात. त्यांना एक हाफ पे म्हणजे अर्धा पगार मिळत होता, कोणाकोणाला तर पगार नव्हते. ज्या स्त्रिया कामावरती जायच्या त्यांना पगार नसल्या कारणाने त्यांच्या घरातली तिच्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. जी काम म्हणजे पार्ट टाइम असेल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर असेल किंवा कामगार व्यक्ती असेल, त्यांना तर खायला प्यायला नव्हतं. मग अशा वेळेस जर का पती कमवता असेल किंवा त्याला अर्धा पगार मिळत असेल तर त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि ही जी स्त्री आहे ती एक मोलकरीण आहे किंवा मोलकरणीपेक्षा तिची गैरभीती स्थिती होती. आणि ही स्थिती शहरीमध्ये पण होती आणि ग्रामीण विभागात होती. तसंच शिक्षित महिलांमध्ये होती आणि अशिक्षित मध्ये तर राहतातच, पण शिक्षित महिलांवरती देखील अत्याचार झाला. त्यांचा जो इगो अस्तित्व आहे त्याला तडा गेला. आणि कुठेतरी एक आपण आत्मनिर्भर भारत म्हणतो तसंच आत्मनिर्भर स्त्री या लॉकडाऊनमध्ये नसल्या कारणाने तिच्याकडे फक्त फिजिकल म्हणजे शारीरिक अत्याचार नाही, तिचा भावनिक अत्याचार झाला, तिच्या आर्थिक रूपात तिच्यावरती अत्याचार झाला, तिला टेकन फॉर ग्रँटेड धरल्या गेलं, गृहीत धरल्या गेलं. आणि ती गृहीत आता किशोरवयींचं वेगळं मुद्दे राहतील स्त्रियांच्या, कारण की एक 24 तास तो नवरा, मुलांचे मागण्या, घरातली कामं किंवा वेगवेगळे पदार्थ बनवणे हे शहरांमध्ये झालं. परंतु सदोतीत ती तत्पर पाहिजे, तिला एक 5 मिनिटाची उसंत नव्हती. या सगळ्या कडे किंवा काही लोक त्यांचे सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स झाल्यात, डिप्रेशन झालं, फ्रस्ट्रेशन झालं, बेरोजगारी वाढली, या सगळ्यांचं एक भावनांचं मिश्र रूप त्या हिंसाचारात झालं. आणि ते हिंसाचार कसे लक्षात आले? तिला टॉर्चर करणं, टोचून बोलणं, किंवा ती पोलिसांमध्ये, आता मी सांगितलं पोलिसांमध्ये जायला पाहिजे वगैरे, परंतु या लॉकडाऊनमध्ये घराच्या बाहेर निघू शकत नव्हती. जरी तुमच्याजवळ मोबाईल किंवा टेक्नोसॅव्ही किंवा तुम्ही ऑनलाईन, जे आता आपण व्हर्च्युअल म्हणतो, सगळे वेबनार्स आहेत, सगळे लहान एक पहिलीतल्या मुलापासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेतात आहे, अशा संगणकीकरणाच्या भागामध्ये ती पोलिसांकडे जाऊ शकत नव्हती. का बरं? जर का 100 वरती मी फोन केला आणि मी तक्रार नोंदवली तर मला इथे मारून टाकण्यात येईल किंवा माझ्यावरती अत्याचार वाढतील किंवा मला अजून टॉर्चर केल्या जाईल, माझे फोननी
तुमचे फेसबुक स्टेटस बघा, इंस्टाग्राम बघा, किंवा सोशल साईट्स बघा, किंवा तुमचे त्याच्यावरती तुमचे DP बघा, याच्यात सगळी माझी चितू होईल. म्हणजे चितू आजकाल फक्त याच्यात नाही, तुमचे जी सोशल मीडियाचा जो वावर आहे किंवा बाकीचा त्याचा देखील भाग आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं जे नातं सुदृढ होण्याच्या ऐवजी ते संपलं. बरोबर. काही जे विचारवंत होते त्यांनी त्याचा एक सुवर्णसंधी मानून आपले नातं सुदृढ केले, परंतु 40 ते 50% म्हणतेय मी, हा मी केलेला सर्वे नाहीये, हा आपल्याला महिला आयोग किंवा आपण जे विविध संस्थांनी संस्थांच्या मार्फत मिळालेला आहे तो. त्याच्यात असं लक्षात आलं की इथे डायव्होर्सच्या किंवा केसेसचे फायलिंगचं आहे प्रमाण वाढलं, म्युच्युअल डायव्होर्सचं प्रमाण वाढलं, कारण की फक्त आता म्युच्युअल डायव्होर्सच्या केसेस घेतात. तिथे रेस्टिट्यूशन म्हणजे एकत्र नांदण्याच्या केसेस अशा अपवादाने आल्यात, किंवा ते अनलॉक होताना जेव्हा आंतरराज्य किंवा ट्रॅव्हल्स किंवा प्रवास सुरू झाले तेव्हा ते दुसरीकडे गेलेत. मग तेव्हा याच्यात मुलांचे हाल झालेत. मुलांचे देखील आई वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. संयुक्त कुटुंब असेल तर तुमचे सासू सासरे किंवा बाकीचे नातलग त्यांच्याकडे ते पण त्यांचं टॉर्चर कोणी करत होते, किंवा जुन्या काळी जे काय झाले असतील अपमान, ते अपमान उकरून काढण्याचा प्रयत्न, याचा एक पूर्ण क्रक्स म्हणू, याचा काय झालं की त्यांची कोर्टात केस फाईल झाली आणि त्यांचं जे नातं आहे 7 जन्माचं नातं आपण म्हणतो, लग्न, आणि ते एका क्षणात एक पेपरवरती 2-4 पानांमध्ये तुम्ही ते उतरवून त्या नात्याला काळीमा फासणाऱ्या गोष्टी झाल्यात. आपल्याला असं वाटतं आपण लिव्ह इन रिलेशनशिपच्या विरोधात आहोत. तिथे महिलांचे जेव्हा अत्याचार होतात ना, तेव्हा असं कुठेतरी तिळतीळ तुटतं आणि असं विन विन सिच्युएशन असतं ना, समुपदेशक किंवा काउन्सिलिंग किंवा मेडिएशन म्हणतो, तर तिथे जाऊन असं आता मानसिकता झाली आहे की मी आता कोर्टात दाखल केली आहे केस, आता काउन्सिलिंग केलं, मला घटस्फोटाची डिक्री म्हणजे आपण म्हणतो आदेश प्राप्त झाला. ही जी मानसिकता आहे ती कुठेतरी तुटलेली, म्हणजे वाईट वाटतं. मी जरी वकील असली तरी मला असं वाटतं. आजचंच उदाहरण बघा, आम्ही केस दाखल केली, लव्ह मॅरेज होतं, म्हणजे प्रेमविवाह होता, त्याच्यानंतर ते 3-4 वर्ष राहिलेत, त्यांनी एक प्रेमाच्या आणाभाका घेतल्या, त्यांचं इतकं छान आयुष्य होतं, परंतु सोशल मीडियामुळे दोघंही जण शिक्षित होते, फक्त फेसबुक स्टेटस, इंस्टाग्राम, कोणी तिची फ्रेंड लिस्ट काय आहे किंवा त्यांनी स्टेटस काय केलं, किंवा तुमचे व्हॉट्सॲप जे मेसेजेस आहेत ते अननोन फेक अकाउंट बनवणं किंवा त्या व्हॉट्सॲप चॅटवरनं, तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, परंतु या ज्या व्हॉट्सॲप चॅटिंग ते स्क्रीनशॉट काढणं मग दुसरीकडे पाठवणं, या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. आम्ही समजवण्याचा खूप प्रयत्न केला, कारण की दोघंही जण शिक्षित, परंतु त्याचा उपयोग झाला नाही. अशा वेळेस होतं काय की तुम्ही जेव्हा एखादं शिक्षित सकाळी 7 पासून तो रात्री 7-8ला येणार, त्याच्यानंतर तुम्हाला जे 5-7 तास जे मिळणार वेळ तुमचं स्वतः, तर या लॉकडाऊनमध्ये ही तर सुवर्णसिद्धी होती. तुम्हाला एक छान तुमचं मनात जे काय तुमच्या जे विचार म्हणतात, एकमेकांना समजून घेणं, खेळणे, साध्या आपले खूप गोष्टी असतात. लुडो, एक साधं आपण खेळलं, पत्ते खेळले किंवा लुडो खेळला किंवा अंताक्षरी, हे जे ना जुन्या काळच्या ज्या आठवणी आपण काढून ते रम्य दिवस बघितले, तर त्याची शोकांतिका झाली. जे ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना, तर मला कधी कधी वाटतं की जे जुनं आयुष्य होतं ते तुम्हाला खोटं वाटेल की तुम्ही म्हणाल की मॅडम हे असं का म्हणतात आहे, परंतु जे संस्कार होते, जो आदर होता, स्त्रीबद्दल आदर जो होता, तो आता शिक्षित झाल्यामुळे मुलींची मानसिकता बदललेली आहे की मी शिक्षित झाली आहे, मला समान हक्क मिळाले पाहिजे. परंतु निसर्गाने आपल्याला जी देण दिली आहे, देण म्हणते मी, याच्यात हे काही कुठे कमीपणा नाही आहे, कारण की मातृत्व फक्त स्त्रियांना दिलेलं आहे. ती मातृत्वाची तुम्ही जर का एक छान आगळंवेगळं जोपासलं तर मला असं वाटतं, आणि त्याला कायद्याचं कोंदण असलं तर मला असं वाटतं स्त्री ही अतिशय
प्रगल्भ विचार आणि आपल्या करिअरमध्ये देखील आणि आपल्या संसारात ते सगळी ती पूर्ण याचा सामना करू शकते आणि आपलं जे ध्येय आहे ते पूर्ण करू शकते. हो. फक्त याच्यात आपल्या घरातल्या लोकांचं थोडा सपोर्ट पाहिजे आणि ते पाठबळ जर का मिळालं तर स्त्री काही कोणत्याही क्षेत्रात तुम्ही बघा काम करू शकते. बरोबर, अगदीच. आता हे सगळं झालं आपण म्हणजे कायदेतज्ञ असल्यामुळे आपण सगळ्या आतापर्यंत कायद्याच्याच अनुषंगाने आतापर्यंत आपण बोलत आलो, बातचीत करत आलो. पण ह्याच्यानंतर मला एक असा प्रश्न विचारावासा वाटतो स्वतःहून, म्हणजे पर्सनली असं विचारावंसं वाटतं की एक काळा कोट घातल्यानंतर कोर्टात गेल्यानंतर ती एक महिला आणि मग तिथून घरी आल्यानंतर तो कोट काढून आपण घरामध्ये वावरत असलेला, तर ह्यातला प्रवास कसा आणि म्हणजे कौटुंबिक जीवन आणि कोर्टातलं काम, हे ह्यांचं ताळमेळ आपण कसं बसवता आणि घरामध्ये म्हणजे मला तुमच्या खाजगी आयुष्याविषयी जाणायला आवडेल. मी टचवूड माझं जे सासर आहे म्हणजे देशपांडे म्हणतो आपण, देशपांड्यांशिवाय पान हलत नाही. आणि माझ्या लग्नानंतर माझ्या सासू सासऱ्यांनी तसंच दीर म्हणजे माझे घरातले इव्हन माझा नवरा यजमान पुष्कराज ते पण वकील आहेत. नंतर माझी मुलगी दिल्लीला, तिचंही लग्न झालं, ती पण वकील आहे आणि मुलगा पण वकिली अंतिम वर्षाला आहे आणि मी वकील. माझं फक्त एकच स्वप्न होतं, काळा कोट नाही तर पांढरा कोट. आता माझी 2-4 मार्कांनी पांढरा कोट गेला तर मी काळा कोट घातला. परंतु आमच्या 2 डिलिव्हरीज झाल्या तेव्हा माझं LLM झालं आणि माझ्या सासरच्यांनी म्हणजे सासरे मी म्हणतच नव्हती, आई बाबाच म्हणत होती आणि माझ्या माहेरच्यांनी पण आणि सासरच्यांनी पण इतकं मला पाठबळ दिलं, तरच तेव्हाच मी हे वकिली करू शकली. कारण की वकिली म्हटलं की 24 तास, जसं डॉक्टरचं आहे ना तसंच जर का तुम्ही प्रोफेशनल लॉयर म्हटलं, घरगुती नाही प्रॅक्टिसिंग लॉयर म्हटलं, तर तुमचे 18 तास बाहेर असतात. म्हणजे पहिले कोर्ट, त्याच्यानंतर म्हणजे सकाळी ऑफिस, उद्याच्या केसेस काय आहे ते, नंतर कोर्ट नंतर संध्याकाळचं ऑफिस आणि जे शनिवार रविवार आहेत ते अजून काम. म्हणजे फक्त एक दिवस शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस माझं बंद, तर तिथे आम्ही ग्राहक पंचायतचं माझ्याकडे जे दायित्व आहे अध्यक्षाचं ते मी 98 पासून बघतीये. म्हणजे मी पहिले महिला प्रमुख होती, त्याच्यानंतर मी अध्यक्षाची धुरा आता 2 वर्ष झाले आणि या सगळ्या प्रवासात मला बाहेर प्रवासानिमित्त किंवा या कोर्ट केसेसमध्ये बाहेर जावं लागायचं. तर मला सगळ्यांनी, माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला. माझे दोन्ही लहानाची मुलं मोठे झाले तर मला थोडीशी भीती वाटत होती की ते आपल्या या फील्डमध्ये येणार नाही, कारण की इतकं स्ट्रगल पाहिलं तर. परंतु जर का आपण एक पॉझिटिव्ह थिंकिंग दिली आणि एक बरोबर संस्कार दिले तर मला असं वाटतं आपण हा ताळमेळ बरोबर करू शकतो. म्हणजेच काय, तुम्ही कोर्टातनं घरी आल्यावरती कायद्याचं न बोलता एक गृहिणी म्हणून जर का वावर केला, कारण की प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ तिचं स्लाइट मार्जिन जर का ते मिक्सअप झालं तर मला असं वाटतं की आयुष्य आपलं एक वेगळ्या दिशेला जाईल. तिथे तुमचं कोर्टातच केस येऊ शकते. परंतु मला ते गायडन्स पण बरोबर मिळालं म्हणा किंवा जी आमचं सगळ्यांची साथ मिळाली, त्याच्यामुळे मी कधी गल्लत करू दिली नाही. घरी आल्यावरती गृहिणीचं किंवा तिथे कुठेही इगो किंवा नाही, मला एक जेवण बनवण्याची खूप आवड आहे, स्वयंपाक बनवण्याची किंवा घरकामाची पण आवड आहे, माझं पॅशन आहे. आणि सामाजिक बांधिलकी म्हणून ग्राहक पंचायतचं काम करणं हे तर म्हणजे मी म्हणजे करूच शकत नाही. आम्ही आता राशनची पण ही म्हणजे वेगवेगळे ते पण लॉकडाऊनमध्ये तर आम्ही राशनची केस केली तर सरकारला गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढायला लागलं. म्हणजे तिथे देखील आम्ही अन्न सगळ्या लोकांना, जे मजूर होते, आपल्या नागपूर हायकोर्टचीच केस होती, म्हणजे हे केव्हा मी कसं करू शकले, फक्त घरच्यांचा सपोर्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे माझ्या मुलाचा, नवऱ्याचं तर आहेच आहे,
म्हणूनच मी प्रॅक्टिसमध्ये आहे. हो. तर थँक्स टू ऑल माय म्हणजे फॅमिली. आणि कधीच त्यांनी असं जाणवलं नाही की तू इतका वेळ बाहेर राहते तर काय, पण ते कुठेही न जाणवता मला त्यांनी खूप मदत केली. आता शेवटचं जाता जाता महिलांना, मग ते काम करणाऱ्या महिला असोत, घरी राहणाऱ्या महिला असोत किंवा इतरत्र कुठेही वावरणाऱ्या महिला असोत समाजातील, तर त्या समाजातील महिलांना एक वकील म्हणून आणि वकिलाच्या आतमध्ये एक स्त्री म्हणून काय आवाहन करू शकाल? माझं किंवा एकच मार्गदर्शन काय करू शकाल? मार्गदर्शन म्हणजे माझं एकच सगळ्यांना म्हणजे एक विनंती किंवा एक हे राहील की जरी आपल्याला कायद्याचे आयुध आहेत, विविध शस्त्र आहे म्हणू आपण, कायदेरूपी शस्त्र, पण त्या शस्त्रांचा वापर आपण जर का योग्य वेळी केला तरच आपलं आयुष्य बरोबर जातं. परंतु जी आपली भारतीय विचारधारा आहे, भारतीय संस्कृती आहे, त्याच्यात महिलांना फक्त एक दुय्यम स्थान देणं वेगळं, परंतु ते स्थान आपण कसं त्याचं पुढे नेतो हे स्वतःवरती म्हणजे आत्मनिर्भर आहे. ती जर का शिक्षित झाली किंवा कामकरी महिला, आपण जर का शेवटी काय कशासाठी जगतो की आपल्याला 2 घास जेवण, कारण की कोरोना काळामध्ये आपल्या ज्या गरजा आहेत ना त्या अतिशय सीमित झाल्या आणि आपलं जे आधीचं लाईफस्टाईल होतं ते बदललं. आणि मला असं वाटतं आपलं हॉटेलिंग हे ते आपण सगळे आता शेफ व्हायला लागलो, घरून करायला लागलो. तर माझं फक्त या असंच हे राहिलं आहे की जेव्हा तुम्ही एक बाहेर काम करता तेव्हा तुम्ही घरातला विचार करायचा नाही. म्हणजे जिथे तुमचं जे प्रोफेशनल लाईफ आहे, इवन कामकरी बायका, काम जर का आपलं काम परफेक्ट असेल आणि अप टू परफेक्शनकडे आपण जाण्याचा प्रयत्न करत असू आणि घरी आल्यावरती गृहिणीचा जर का आपण रोल करत असू, मातेचा करू, पत्नीचा करू, बहिणीचा करू, सुनेचा करू, तर मला असं वाटतं आपण एक बॅलन्स्ड लाईफ जर का जगलं तर आपण पुढे जाऊ शकतो. फक्त याच्यात एक आहे की एक माझं अस्तित्व टिकवण्यासाठी एक आपलं स्वतःचा छंद किंवा आपलं पॅशन याच्याकडे तुम्ही कधी दुर्लक्ष करू नका. एक पॅशन ठेवा. तुम्ही थोडंसं सांगा की हे मला गरजेचं आहे, किंवा असं एक मैत्रिणींचं गेट टुगेदर, किंवा तुम्हाला लिखाणाची आवड असेल ते, मला समाजकार्याची आवड आहे, दिस इज माय पॅशन. आमच्या यजमानांचं कलेक्शन विविध करतात, ते पोस्टल किंवा ते माचीस वगैरे जे असतात ते आहे, ते त्यांचं पॅशन. माझं पॅशन ग्राहक पंचायत या समाजकार्य. तर त्यांनी हे सगळं आपलं आयुष्य बरोबर होतं. आता त्याच्यात एक भरतकाम असतात, विणकाम असतात, तर ती सगळ्या गोष्टी आपण वाढवायच्या ना, तर होऊ शकतं असं मला वाटतं. चालेल चालेल. तर आपण पाहिलात की ॲडव्होकेट स्मिता देशपांडे ज्या उच्च न्यायालयामध्ये गेली 30 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत आणि विदर्भ प्रांतातील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून पण आहेत. तर त्यांच्याशी आपण बातचीत केली. त्यांनी भरपूर प्रमाणात म्हणजे बऱ्याच प्रमाणात कायद्याचे जे शस्त्र आहेत महिलांसाठी त्याचं आपल्याला ज्ञान दिलं, त्याच्याबद्दल आपल्याला काही मार्गदर्शन केले. पण कायद्याचा जर विचार केला तर खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, तर आपण ते टप्प्याटप्प्याने पुढे कधीतरी बघूयात. पण तुर्तास आपण या ठिकाणीच थांबतो आहे. तर आता नवरात्री निमित्त स्मिता देशपांडे मॅडमनी आम्हाला वेळ दिला आणि ह्या कोरोना काळातही त्यांनी वेळ देऊन आपल्याला, आपल्या सर्व महिलांना एक छान कायद्यांचे जे शस्त्र आहेत कायद्याविषयीचं ज्ञान दिलं, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संवाद मीडियाकडून मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.